नमस्कार मित्रांनो, संपदाच्या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे. आज आपण शिकणार आहोत टक्केवारी भाग 2. तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून आमचे व्हिडिओ तुम्हाला मिळेल. गणित वाचा मित्रांनो. 180च्या 15% म्हणजे मध्ये किती जोडले असतात त्याची बेरीज 60च्या 20% होईल. 180च्या 15% 60चे 20. 60चे 20 म्हणजे किती? 60 आहे. बरं. ते 10% म्हणजे 36. 20% म्हणजे किती होईल? 72. 36 म्हणजे 10%. पर्सेंट मध्ये किती होईल? 72. 72 येईल. 180चे 15%. 180चे 10% म्हणजे किती? 18. 10% म्हणजे 18. तर 5% म्हणजे किती? 9. ते किती येईल? 27. बरोबर. 27. 27 अधिक किती होते इथं? एक्स करायचे होते. 27 यामधून वजा करा. 72 मधून 27 गेले. 12तून 7 गेले 5. 7तून 3 गेले 4. उत्तर येते 45. 45. तर एका संख्येच्या 40% हा त्याच संख्येच्या 60%पेक्षा 30ने कमी आहे. एका संख्येच्या 40% हा त्याच संख्येच्या 30ने कमी आहे, तर त्या संख्येचा 20% किती? संख्या असत ती 40% आहे. त्याच संख्येचे 60% आहे. या दोघांचं अंतर किती आहे? 20% आहे. 20% म्हणजे किती आहे? 30 आहे. 20 म्हणजे 30. 100 म्हणजे किती? त्या म्हणजे 100. 150. संख्या किती होईल? 150 होते. संख्या 150 होते. त्या संख्येचे 20% मध्ये किती? 150चे 20% म्हणजे किती होईल? 30. तर 30 येईल. परंतु तर प्रश्नात काय विचारला आहे? 30%ने कमी आहे, तर त्या संख्येचा 20% किती? आता आपल्या इथं वेळ वाचला असा आहे. 40 मधून 60 मधून 40 गेले 20 राहिले. 20% म्हणजे 30. तर उत्तर असंही 30 निघलं असतं, न काही कॅल्क्युलेशन करता. एका वर्गात विद्यार्थ्यांच्या 60% मुले आहे आणि मुलींची संख्या 36 आहे. तर मुलांची संख्या किती? एका वर्गात किती टक्के मुलं राहते? विद्यार्थी 100% विद्यार्थी राहते. त्यामध्ये किती बनते? 60% किती आहे? मुलं आहे. 40% किती? 60% मुलं आहेत. उरलेले किती आहे? 40% त्या मुली राहील. 40% म्हणजे किती? 36. मुलं किती आहे? मुलांची संख्या विचारली. मुलं किती होईल? 60% आहे. मग 60 मध्ये किती? शून्याला शून्य कटला. 4 एक 4. 4 9 36. 9 छक 54. तो किती होईल? हे 54 होईल. सचिनने 6 चौकार आणि 4 षटकार मारून 120 रन काढले. त्याने काढलेल्या रनांपैकी किती टक्के रन धावून काढले? 6 चौकार 6 गुणिला 4 किती होईल? 24. 4 षटकार 4 गुणिला 6 किती होईल? हे 24. 24 दुने 48. 120 मधून हे 48 रन वजा करून टाका. होईल 2. 12तून 5 गेले 7. 72 रन त्याने धावून काढले. किती काढले? 72 रन त्याने धावून काढले. 72 हे 120च्या किती पर्सेंट आहे? 72 हे 120च्या किती पर्सेंट आहे? शून्य शून्य काढला. 12 एक 12. 12 सकम 72. 6 गुणिले 10 60%. तर येते 60%. एका गावात 60% परिवाराकडे एक गाय आहे आणि 30% परिवाराकडे म्हैस आहे. काय म्हणताय? एक गाय. किती लोकांकडे? 60% परिवाराकडे. परिवाराकडे एक म्हैस आहे. 15% परिवाराकडे गाय आणि म्हैस दोन्ही आहे. तर गावातील पूर्ण परिवाराची संख्या 96 आहे. तर किती परिवाराकडे एक पण गाय नाही, एक पण गाय आणि जनावर पाहिजे होते, पण गाय आणि म्हैस नाही. तर म्हैस पाहिजे होतं. गाय आणि म्हैस नाही, पण गाय आणि म्हैस नाही. तर काय होईल मित्रांनो? आकृतीद्वारे सोडू आपण या.
गाय घेऊ. गाय किती आहे? 60% आहे. म्हैस किती आहे? किती आहे? बरं. दोन्ही मिळून किती आहे? गाय आणि म्हैस हे 15% आहे. झालं. त्या 15% आहे आणि 15% गाय आणि म्हस हे दोन्ही आहे. दोन्ही काय आहे तिथे? गाय अधिक म्हैस आहे इथं. गाय अधिक म्हैस आहे इथं. आता 15% गाय, 15% गाय आणि म्हैस आहे. टोटल म्हैस किती आहे? ही टोटल टोटल म्हैस किती आहे? 15% आहे. हे पूर्ण म्हैस. गाय आणि म्हैस 15 आहे. उरलेले किती राहील इथं? 15 राहील. ते किती येईल? 15%. तर इथंच. तर गाय किती आहे? 60%. गाय आणि म्हैस किती आहे? 15% या. 15%, 15% याच्यातून वजा करा 60 म्हणून किती येईल? ते 45%. बरोबर. आता यांची टोटल करा. यांची टोटल किती होईल? 15 दुने 30 आणि जे 45 किती होईल? 75. ते किती होईल? 75 लोकांकडे काय गाय आणि म्हैस आहे. किती टक्के लोकांकडे नाही मग? त्या गावात 100% लोक राहते. 100 पंच्याहत्तर वजा करा किती होईल? 25%. 25% लोकांकडे गाय नाही आहे. आणि मग 96च्या 25% हे जे 96 आहे, त्या 96च्या 25% म्हणजे किती होईल? 96ला 4नी भागा. 96ला 4नी भागितलं तर किती मिळेल? 25. 4 दुने 8, 4 चौक 16. हे 24 लोकांकडे काय नाही आहे. समोरचं भाऊ एचा पगार काय म्हणताय? एचा पगार बीच्या पगाराचा 40% आहे आणि बीचा पगार सीच्या पगारापेक्षा 25% अधिक आहे. तर चा पगार एच्या पगारापेक्षा किती टक्के अधिक आहे? पहिले लिहून ए, हा बी आणि हा सी. ए बी सी. समजा काय म्हणताय? एचा पगार बीच्या पगाराचा 40% आहे. चा पगार बीच्या पगारापेक्षा 40% आहे. बीचा पगार सीच्या पगाराच्या 25% अधिक आहे. बरोबर. एचा पगार बीच्या पगार 40% आहे. आता एचा पगार आपण चा पगार आपण 100 घेऊ. बरोबर. चा पगार आपण 100. तर आपण एचा पगार बीच्या पगार 40% आहे आणि बीचा पगार सीच्या पगारापेक्षा अधिक आहे. चा पगार सीच्या पगारापेक्षा 25% अधिक आहे. तर हा 4 आहे. हा 4, 4 सी पेक्षा 25% अधिक म्हणजे किती होईल? 5 सोबत. एचा पगार बीच्या पगार 40% आहे. 5चे 40 किती होईल? 5चे 40 म्हणजे किती? 5 म्हणजे 40. बरं. हिचा पगार किती राहील? 2. हिचा पगार राहील 2. तर तिचा पगार एच्या पगाराचा किती टक्के आहे? तिचा पगार एच्या पगाराचा किती टक्के आहे? किती टक्के आहे? तिचा पगार तिचा पगार एच्या किती टक्के अधिक आहे? तर काय हा सी आहे, हा ए आहे. दोघात डिफरन्स किती आहे? 2 आहे. तिचा पगार एच्या पगाराचा किती टक्के अधिक आहे? हा 2 पेक्षा भागीला 2 का 100. 3% आहे. एका वस्तूच्या किमतीत पहिले 10%ने वाढ झाली, नंतर 20%ने वाढ झाली. जर शेवटी वाढ झाल्यानंतर किंमत 330 असेल तर प्रारंभिक वस्तूची किंमत किती? पहिली का होते? 10 रुपये होते. 10चे 11 झाले. मग का होते? 10 होते. 10चे 12 झाले. ते कसे झाले? 10वर 1 11. का 10चे 12 म्हणजे 10चे 20 झाले. 20% म्हणजे 12 झाले. 10 आणि 10चा वर्ग किती? 100. 11 आणि 12 गुणिले किती? 12 गुणिले 11 किती? 132. 12 गुणिले 132.
आता काय होईल? शेवटची वाढ झाल्यानंतरची किंमत म्हणते हे 32, बरोबर? हे 32 आले. आता काय करा, हे 33 काय 30 ते 30 या 132 काय होते 132 तर पर म्हणजे किती? काय करायला क्रिस क्रॉस होईल, काय होईल मग 30 330 दिला 100 भागीला 36 32 करायचा गुणाकार का होईल तर होईल 100 हे झाले दिला 32 ते 13 दुने 26 दुने 4 6 बे जाईल 6 त्यातून 7 गेले 6 13 पंच 65 13 पंच 65 पाच शून्य 5 शून्य 5 तिथे 250 तर ते मित्र 250. हा भाग तुम्ही घेऊन घ्या, माझं कॅल्क्युलेशन थोडं फास्ट आहे. एका परीक्षेत 52% विद्यार्थी हिंदी आणि 42% विद्यार्थी इंग्रजीत नापास झाले. दोन्ही विषयात 17% विद्यार्थी नापास झाले. आता घ्यायला पुन्हा तसंच काय झालं की इंग्रजी टक्के झाले फेल नापास 52%, इंग्रजीत 42%. काय दोन्ही विषय आणि इंग्रजी याने इंग्रजीमध्ये किती झाले नापास दोन्ही विषयात 17%. 17 लिहा 17 लिहिले 17 इथे लिहिले आपण तर किती होईल 42 मधून 17 गेले किती राहील 25 आणि 17 42 हे 25 52 मधून 17 गेले 12 7 5 5 3 35 येते मित्रांनो हे. तर किती मुलं पास झाले आणि 35 60 60 आणि हे 77 77% विद्यार्थी पास झाले विद्यार्थी फेल झाले मग विद्यार्थी सॉरी 70% विद्यार्थी नापास झाले विद्यार्थी ह्याच्यात पास झाले. तर काय विचारलंय किती टक्के विचारलंय म्हणजे काय येईल उत्तर विद्यार्थी त्यात पास झाले. त्या व्यक्तीजवळ काही रक्कम आहे त्या व्यक्तीजवळ काही रक्कम आहे तो या रकमेच्या 20% वस्तू खरेदीसाठी खर्च करतो ते त्याच्या करतो व शेष रक्कम 5% प्रवासाला खर्च करतो. त्याने 120 रुपये नाश्त्यावर खर्च केल्यानंतर त्याच्याजवळ 1400 शिल्लक रक्कम राहिली तर त्याने प्रवासावर किती खर्च केले. आता तुमच्या बाजू 100 रुपये आहे मी त्याचे 20% वस्तूवर खर्च केल्या म्हणजे किती टक्के केले शिल्लक किती राहील त्या बाजू किती टक्के राहील. मग या 80चे 5% ते किती होईल 10% म्हणजे 8 5% म्हणजे किती 4 4% वजा केले झाले किती 76% झाले. हे 76% राहिले. त्यांनी काय सांगितलं त्यांनी 120 रुपये नाश्त्यावर खर्च केले त्यानंतर त्याच्यापाशी 1400 राहिले मग 76% कोणतं राहील 1400 अधिक 20 हे काय होईल 76% होईल 76% होईल 76% हे होईल काय येईल त्यांनी काय विचारलं प्रवासावर किती खर्च केले प्रवासावर हे 5% नाही खर्च केले त्याने प्रवासावर त्यांनी हे 4% 5% म्हणजे मग काय येईल 76 4 म्हणजे किती
72 दुने 52, 20 चोक 80 येईल. 20 चोक 80 तर इथे 80 रुपये. एक व्यक्ती स्वतःच्या पगाराच्या 20% जेवणावर खर्च करतो. पगार किती आहे त्याचा? 100 रुपये. 20% जेवणावर खर्च करतो. बरोबर. किती शिल्लक राहते? 80%. बरोबर. 80% उर्वरित पगाराच्या 50% रक्कम तो कपड्यावर खर्च करतो. त्याच्यापाशी 80 वाचले त्यात तो 50% काढतो. ते किती शिल्लक त्याच्यापाशी? 40% शिल्लक राहील. बरोबर. तरीसुद्धा त्याच्याजवळ 4,000 रुपये असते. किती? त्याच्याजवळ 4,000 रुपये असते. हे जे 40% वाचले आहे 4,000 रुपये आहे. त्याचा पगार किती म्हणताय? 40 ते 4,000. 100 म्हणजे किती? ने घटला 4 1 4. इथे किती येते? 1,000. 1,000 गुणिले 10 येते 10,000. तर काय ते? 10,000. धन्यवाद मित्रांनो. आजचं लेक्चर इथं संपलं. तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.